नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ई-केवायसी साठी शेवटचे 10 दिवस राहिले आहेत. ज्या महिलांनी अजूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा ज्यांच्या अर्जात चुका झाल्या आहेत त्यांच्यासाठी 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख आहे. जर तुम्ही या मुदतीस केवायसी पूर्ण केली नाही तर तुमचा पुढचा हप्ता 1500 रुपये बंद होऊ शकतो. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यामध्ये आणखी जमा झाला नाही, तर ताज्या माहितीनुसार सरकार फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे मिळून एकूण 3000 रुपये एकत्रितपणे देण्याच्या तयारीत आहे. 10 एप्रिल ते 15 एप्रिलच्या दरम्यान हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. सरकारने केलेल्या तपासणीत काही अपात्र व्यक्तींनीही अर्ज केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्या महिलांनी चुकीची माहिती दिली आहे किंवा ज्या निकषात बसत नाहीत अशांची नावे यादीतून कमी केली जात आहे. मात्र महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की पात्र महिलांनी कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नये. फक्त ई-केवायसी वेळेत पूर्ण करावे. तुमच्या अर्जाचं जे स्टेटस आहे ते वारंवार नक्की चेक करत राहा आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पण चेक करत राहा. जर ई-केवायसी मध्ये काही चूक झाली असेल तर अधिकृत वेबसाईट किंवा नारी शक्ती दूत ऍप वरती ती दुरुस्ती करा. पेंडिंग पेमेंट किंवा हप्ता अपडेट करण्यासाठी कोणालाही OTP किंवा बँकचे पासवर्ड देऊ नका. सरकार असा कोणताही पासवर्ड तुम्हाला हे मागत नाही. तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस कसं तपासायचं आहे हेच जाणून घेऊया. तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी नारी शक्ती दूत ऍप मधून फॉर्म भरला आहे आणि ते नारी शक्ती दूत ऍप हे खूप दिवसापासून व्यवस्थित चालत नव्हतं. त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणी त्रस्त झाल्या होत्या. तर लाडक्या ताईंनो, नारी शक्ती दूत ऍप मधून जर फॉर्म भरला असेल तर आता नारी शक्ती दूत ऍप हे नवीन एक व्हर्जन आलेलं आहे. सरकारने या नारी शक्ती दूत ऍपला अपडेट केलं आहे. ज्या महिलांचे अर्ज पेंडिंग किंवा होल्ड वरती आहेत त्यांनी ऍप अपडेट करून पुन्हा एकदा अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस नक्की तपासा. काही तांत्रिक अडचणीमुळे जुन्या व्हर्जन वरती माहिती नीट दिसत नव्हती, ती आता सुधारण्यात आली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी नारी शक्ती दूत ऍप मधून फॉर्म भरला होता आणि खूप दिवसापासून ते ऍप चालत नव्हतं, आता सरकारने त्या ऍपला अपडेट केलं आहे आणि तुमची माहिती आणि तुमचं स्टेटस आता नक्की चेक करा. जर तुमचं स्टेटस पेंडिंग किंवा होल्ड असं दिसत असेल तर कृपया ते लगेच दुरुस्त करून घ्या आणि आपले बँक खाते ऍक्टिव्ह आहे का हे एक वेळेस नक्की चेक करा. आणि यामध्ये एक मोठी समस्या असू शकते. जर गेल्या 6 महिन्यात तुम्ही खात्यातून कोणताही व्यवहार केला नसेल तर खाते तुमचे इनॅक्टिव्ह होऊ शकते. अशा स्थितीत सरकारकडून पैसे जमा झाले तरी ते तुम्हाला काढता येणार नाहीत. त्यामुळे खात्यात किमान 100 रुपये जमा करून किंवा काढून खाते सुरू असल्याची खात्री करा. अर्ज दुरुस्तीची शेवटची संधी. ज्या महिलांच्या अर्जात नावाची चूक आहे, पत्ता चुकीचा आहे किंवा बँक तपशील चुकीचे भरले गेले आहेत, पैसे अडकले आहेत, त्यांना 31 मार्च पर्यंत एडिट पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्रात जाऊन ही दुरुस्ती करून घ्यावी. तर नवीन अर्जाबाबत एक माहिती आली आहे. सध्या नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया काही जिल्ह्यामध्ये स्थगित करण्यात आली आहे, कारण जुन्या अर्जाचा निपटारा म्हणजेच स्क्रुटिनी प्राधान्याने केला जात आहे. ज्यांनी फेब्रुवारी मार्च मध्ये नवीन अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जाची पडताळणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होऊन त्यांना मे महिन्यापासून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला अर्जाबाबत काही तक्रार असेल किंवा पैसे जमा होऊनही दिसत नसतील तर तुम्ही सरकारच्या अधिकृत हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता. तसेच स्थानिक अंगणवाडी केंद्रात जाऊन लिस्ट मध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तपासा. तर यामध्ये महत्वाची एक अशी पण अपडेट आहे, कारण 31 मार्च नंतर नियमावलीमध्ये काही ना काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आपली कागदपत्रे वेळेत पूर्ण ठेवा. तर ज्या लाडक्या बहिणींनी नारी शक्ती दूत ऍप मधून फॉर्म भरला असेल कृपया ते आता ऍप व्यवस्थित सुरळीतपणे चालू झालं आहे. जे काही ई-केवायसी राहिली असेल, दुरुस्ती करायची राहिली असेल तर दुरुस्ती करून घ्या आणि आपलं स्टेटस हे नक्की चेक करा. तर ही होती लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट. कृपया व्हिडिओ जर आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.